बाई भांडे सुद्धा अजून घासले नाही, काय करतील काय नाही. पायल, ए पायल, अगं भांडे कोण घासणार आहे? काय झालंय घसत आणायला? घसत आणायला? आणि हे भांडे किती वेळचे पडले, तुला घासता येत नाही का? मग मी का घासू एकटीच? तुम्ही पण घासा ना. आणि मी का घासू? मी का घासू म्हणजे? अहो आज सकाळचा स्वयंपाक मी केलाय, कपडे मी धुतलेत, मग फक्त एवढी 4 भांडी घासता येत नाही का तुम्हाला? तुला आहे ना तेवढंच काम आहे घरातलं, बाकी काही काम नाहीये. करायला काय होतंय? बाकी काय काम नाही म्हणजे? अहो आपल्या सगळ्यांचा स्वयंपाक मी करते, धुणं मी धुते, भांडी रोज घासते. आजच फक्त पडलीये तरी मला बोलताय तुम्ही. हा मग तूच घासायची, आज पण पडली ना तूच घासायची, घरातलं सगळं काम तूच करायचं. का बरं? तुम्हाला काय झालंय? मला नाही जमत, होत नाही माझ्या त्याने कामात. का बरं होत नाही? एवढ्या काय लगेच म्हाताऱ्या झाल्या का तुम्ही? तुम्हाला सगळं पैसा पाणी आहे ना आम्हीच पुरवतो, तुम्हाला नुसतं काम करायला काय होत नाही. तुम्ही नाही देत, दादा देत आहेत. मग दादा काय उगाच देत नाही सांगितल्याशिवाय? दादा जर सांगितलं ना देऊ नको तर देणार पण नाही. मग अहो पण तुम्ही काहीच काम करत नाही, थोडस जरा मला मदत केली तर काय बिघडतंय? अगं मला कस तरी होतंय, मी आताच गोळ्या घेतल्या आणि इकडे आले होते तर मला असं थरथर काप होतोय माझा. मला काय वाटतं ताई माहिती का, तुम्ही ना मुद्दाम करतात, कस तरी होतंय. नेहमी काम पडलं का म्हणणार मला कस तरी होतंय. मुद्दाम का करू मी? मला काय करायचं मुद्दाम करून? मी काय तुला काम करू नाही लागत का? पण आता नाही ना, मला त्रास होतोय, आता चक्कर आल्यासारखं होतंय. हा लगेच आली चक्कर, आता तिथं पडणार. बरोबर, तुम्हाला माहिती आता ह्यांचा यायचा टाइम झालाय, मग त्यांना पण वहिनीचा लगेच पुळका येणार. त्यांना तरी काय म्हणायचंय, माझा नवरा भोळा आहे म्हणून. तुम्ही ना ही तुम्हाला नाटक लय सुचतात. नवरा भोळा. घे भांडे घासून आणि मग कौतिक कर मी नवऱ्याचं. तुम्हाला सांगते, मी घासणार नाही भांडी. तुम्हाला घासायची तर घासा. 10 रुपयाचं कमवायचं हे नाही नवऱ्याला आणि चालली नवऱ्याचं कौतिक करायला. अहो सगळं शेतातलं तेच करतात. अगं मग माझा नवरा नोकरीला आहे, सगळा पगार घरात देतो, करतात म्हणजे. काय झालंय? अयो काय अहो झालं वहिनी काय झालं? अहो भाऊजी चक्कर आली मला, नीला म्हणलं भांडे घासत, ते ऐकतच नाही. असं आहे का? हा मग तुम्ही आराम करा, करीन ती घाशीन भांडे. मी तेच म्हणत होते हा. तिला, मला त्रास होतोय, आराम करते, तू भांडे घासत, भांडती माझ्याशी. ए कशाला भांडती का वहिनी सांगा? हा बरोबर आहे, मी कशाला भांडते? अहो काही चक्कर बिक्कर येत नाही त्यांना, नाटक ऐका, करतायत त्या. कसं बोलती बघितलं मी ना? बघितलं माझ्या डोळ्याने आता चक्कर आलते. जा वहिनी करा आराम, आराम करा. तुमच्या आहे ना ह्या स्वभावापायी ना माझ्यावर ही वेळ आलेली आहे. मला आहे ना फार नोकरासारखं बनवून ठेवलेलं आहे तुम्ही इथं. अरे रडू नको, लगेच छोट्या छोट्या गोष्टी रडती. येडी काय तू? अहो छोट्या छोट्या गोष्टीला रडते म्हणजे? तुम्हाला नाही माहिती ती वहिनीचं सगळं नाटक आहे, तुमच्या वहिनीचं. हे बस नाटक करते काय तू? कामाचं तुला कटाळ आहे का? काम तू करपाना करते काय? अहो, मी मला बघ वावरात किती काम करतो. हा अहो, मला तुम्ही सांगा, सगळ्यांचा स्वयंपाक मी रोज करते, कपडे मी धुते, भांडी पण रोज मीच घासते, त्या काहीच काम करत नाहीत. मग हे सगळं सगळं मलाच करावं लागतं. हे सगळं कोणी केलं पाहिजे? वहिनीने केलं पाहिजे का? अगं वहिनी मोठ्या आहेत. गाज भांडी चल. अहो मग सगळं मी एकटीनेच केलं पाहिजे का? तुम्हाला कळत कसं काही नाही? अहो तुम्ही ना खरंच खूप भोळेत, म्हणून त्या गैरफायदा घेतात तुमचा. आता कोणी फायदा घेत नाही. आता दादा नोकरीला असतो तिकडे, ते पैसे पाठवतो आपल्याला, आहे की नाही? काही कमी पडून देतोय का देऊ? नाही ना. मग आपल्याला काम करायला काय होते? मरते का माणूस? गज भांडे जेवायला काय केलंय? विसरलं तुम्ही? मला जेवायला आलतं. केलंय सगळं. सगळं काय केलंय? चला ना आतमध्ये, मेथीची भाजी आहे, चपाती आहे, वरण भात सगळं केलेलं आहे. मेथीची भाजी ज्यादा केली ना, मला आवडते बघ. चल. चला. मी आहे ना आता काय करते, फोनच लावते यांना. हॅलो, अहो आता किती दिवस झाले, तुम्ही 8-10 दिवस झाले गेलेत. घरी या की, मला लय त्रास होतोय, चक्कर आणि ते नेते. आणि हिला कामाचं सांगितलं का नुसती बडबड करते, काम करत नाही, काय नाही. आणि काय करावं, तुम्हाला लय डोक्याला ताण झालाय. तुमचं कसं आहे, 8-8, 10-10 दिवस जाऊन बसतात, सारा घराचा कारभार मला सांभाळावा लागतोय. मग कधी येत आहे? उद्याच का? लवकर या. बर बर, ठेवू का मग? हा चल, वावरात तरी चक्कर मारून येते तोवर. पहिल्या बायकोने लईच दुखायला लागलं म्हणजे अवघड आहे बा. लई गडबडीने सुट्टी टाकावं लागली. कुठं गेलेत काय मी? पहिले यांनी दरवाजा बी लावून घेतलाय काय बनगडी कडे? कुठे गेली गाडी? पहिले तिकडे रानाकडे काय म्हणा, मग तिकडे बघत. पहिले ही तर काय झोपली काय गाडीत? अरे झोपली काय तू? अहो तुम्ही तर उद्या येणार होते ना? तो फोन केलाय दुखत आहे म्हणली, मी उद्या यायच्या ऐवजी लगेच सुट्टी टाकली आणि इकडे आलोय. काय अहो, दुखत आहे बरंच तुझं? वाटत नाही मला जरा. काय काय दुखायला लागलं अचानक? नुसते चक्कर आणि ते येते. मग दवाखान्यात चल ना. मग मग इथं अक्षय नव्हतं काय? अहो आता काय सांगू, झालं टेन्शन, त्याच्यासाठीच तुम्हाला बोलवलंय.
अरे अक्षय होता माया होता त्यांना गाडीवर घेऊन जायचं ना दवाखान्यात मला माया पैसे काय होत असं आता ते भाऊजी ना दिवसभर गावात हिंडत येत कोण लाने आणि ते मधल्यांना काही म्हणायला गेलं ना तर ती पोरगी त्यांचे कान भरू देतील त्यांचं दोघांचं काय चाललंय ते काही कळत नाही. का ना बरोबर मी काय झालंय त्यांना काय सांगावं तिला काही कामाचं म्हणजे म्हणायला दोघात बांधणं खेळतात का माझ्या संगच बांधली ती तुझ्या सकाळी. संग बांधणं हा आणि काय कारण नाही त्यांचं बांधणं खेळायचं अहो मला त्रास होत होता म्हणून तिला म्हणलं भांडे घासते म्हणते तुम्ही सगळं मला काम करायला सांगतात तुम्ही काही करत नाही तर आम्ही सगळं काम करायचं का माझा नवरा शेतातलं काम करतो आणि तुम्ही नुसत्या बसूनच राहतात. त्यांना म्हणले नाही का उपकार करतात का काम करतात ते हा? मग पैसे अख्खे मी पुरीतोय मी म्हणले ना म्हणलं अहो, तिकडं रात्रीचा दिवस करतोय त्यांना तुम्हाला घरी बसून मला एवढं आठवतंय काय मग आता काय करावं डोक्याला लय ताण व्हायला लागलाय आणि माझ्या. तो अक्षय बैलासारखं ऐकून घेत होता काय मग नाही ते बोलले बरं का ते म्हणले वहिनीला त्रास होता असं पण आता काय सांगावं तोंडापुरतं बोललेत का खरंच बोलले. म्हणजे एवढं बोलायचं काय तिची काय कस काय हिंमत झाली नेमकी मग ते ऐकूनच घ्यायला तयार नाही लय बडबड करत होती. नाही हे तिच्याकडे बी त्या अक्षयकडे बी आहे ना बघत होती ही माजलेत पैसे देऊ अहो मला तर हा, असं बरंच इकडे वाटत नाही. माझं माया पिठा पडतोय कामाने आणि ही इथं आईस करतात काय त्यांच्याकडे त्या अक्षयकडे बैल बघू दे तिच्या आधी ते माया कुठे ते ना आता गावातून निघून दोन्हीकडे बी बघत होत थांब हा बेटा कालू घर काम करा आता हे. काम करू करू फार वैताग आला एवढं राहिलंय करून घेतो. आले अजून आवडलं नाही का तुमचं पता आवलून घ्यायचं ना हा एक तर नाही का टाइमपास ते इकला आल्या त्यांना अजून खायला प्यायला नाही तर काही कोण घालणार त्यांना ताला हेच करत होतो हे काय हे कुठे चालवली त्यांना टाकाया सकाळपासून मीच करतोय पता करायचं काम हा असे टाइमपास नाही करायचं नाही तर मग मी माझ्या दादाला सांगून देईन हा तुमचे नाटके टाकले तसं नाही मी काम एकटंच करीतोय ते अक्षय तिच्या आईला बोंबलत फिरतोय तो आखते नाही का इथं काम करणार का तुम्ही काय त्याला इथं त्या आखत्या सांगणार का इथं काम करायला हा तसं नाही मग कसं आहे काय झालं? झालं? त्यांना म्हणलं पता आवलून घ्यायचं ते म्हणतात की नाही का आखत्याला काम सांग तू कुठे गेलता मी गावात गेलो होतो गावात गावात काय काम असतं तुझं? गावात काय काम असतं अरे तू गावात काय काम असतं मग त्याच्या पटकन नाही आवडलं मग मी काय करणार आहे? काय निघणार का मग तू मग मी काय करणार आता ये, तुम्ही मला का म्हणून घेतो रिजा? अरे तू गडी का मालक आहे हा? गडी का मालक आहे अरे तसं नाही मग कसं आहे धरून मीच काम करतो मला काय जीव आहे का नाही मग आम्ही करायचं का ते काम आता नाही नाही तसं- कामाला नाही का मग कशाला आयतं खायला का हा? पैसे घेतो ना पैसे घेतो ना पैसे मग तसं काम पण करीतोय तसं काम माझा दादा बघ दिवसभर काम करतो आहे ना दादा इकडे तू इकडे कसलं भेटतो का नुसता? घरची काम कोण करीन करतो ना काय चाललंय तुमचा कालवा नेमका काय करता तुम्ही तीन उभा राहिल्या चित्राबा उपाशी इथं आणि इथं बांधणं कोणा काय काय खेळता तू तुम्ही कधी आला अरे मी तिकडं आता एक 5 मिनिटं झालो घरी आलेलो हा मला सांगितलं नाही येणार आहे म्हणून तुम्ही अचानक पार लाजा सोडलेत कर काय झालं? चित्राबा उपाशी मारत येतात आणि तुम्ही इथं बांधणं घ्या तू काय करीत नाही, असतो रे? हे काय त्यांना टाकायचं यांच्या नादी लागत होता तू नाही हे काय त्यांना त्यासाठी तुला कामाला ठेवलं काय इथं? दादा येऊ ना माझ्या हात उचलतो खवलतो येऊ मला दोन काम फडा टाकले पाहिजे अजिबात नाही इथं माल का वाहतू उचली तो नाही मी कुठे मालक कोण आहे आपण ठीक आहे हा. मग तुम्ही आता कोण होते दोघं होते नाही तर हा. मालक येतात ना हा, हा. आणि मग तो हात उचली मग तुम्ही काय करता आता ते आम्ही लहान असताना पासून कामाला आहे हा, नाही त्याच्यात तसं नाही जाऊ दे तुमच्यापेक्षा मोठा आहे तो जाऊ दे काय टिंगलीवारी त्याने हात उगारला असेल बरं मालक हा. ते सगळं खरं आहे मग आता काय पण माझ्या लग्नाचं काय करायचं अहो, लहानपणापासून तुमच्या इथं काम करीतो सगळे तुमचे सगळं मनधरणी करतो आता टक्कल बनायला लागलंय पण अजून लग्न नाही राव सगळे पावसाळी हिवाळी तसेच चाललेत आता त्याचं काय तुला सांग बा अजून याच व्हायना आता तुझं कुठं दुकान मांडितो आणि मला कसं वाटतंय बरं का आता काय इतके दिवस तर तो इथं सांभाळायचंय आम्ही बरोबर आहे का तो कधी कटाळा केलाय का कशाला थोड्यासाठी या फांद्यात पडत हा नको उद्योग वाढू मी पण आधी त्यांना तेच सांगितलं पण ते काय ऐकत नाही पलट वितय मानलं तुमच्या मी समोर खर्च करायला काय मागे घेणार नाही लग्न मी तुझं करीन हा. पण ते आता तुला जर अवतार पाहिलं तर त्या पोरी तर तयार झाल्या पाहिजे ना रे. बरं एक उद्योग करून नीट नाही राहिला तू विमानतळ करून टाकलं डोक्याचं सगळं ते विचारानं गेलंय विचाराने गेलं आता हा. कसं कसं आहे ना पण पुढच्याला काय करायची विचार केला होता लागणार तो इमान डोक्यावर पडलं होतं त्यांना काय घेऊन दे नाही दिलंय हा. असं झालंय होय. मला वाटतं याचे जातील काय नो ते बरं, तर- ए, ती बाकी जाऊ दे तू कमेल होशील उद्योग बघ मला यांना जरा 2 शब्द विचारायचे उचल. उचल. दावा लवकर तिकडे. उचल
आणि जा तुम्ही ते वावरात काम ए, आहे. ए, इथं थांबा, दोघं बी इथं थांबा. अक्षय हा? मला तू सांग तुझ्या बायकोची आणि माझ्या बायकोची भांडणं होते. थोडेफार होते अरे तिने अर्जंट मध्ये फोन केलाय मला तर मला नाही वाटत तिचं दुखत आहे म्हणून. कोणी होईल हा आता ती म्हणली की उद्या येईल आणि माय म्हणली दुखत आहे. आता म्हणलं मला कसं वाटलं खरोखर दुखत असलं तर मी लगेच सुट्टी टाकली ना आजच आलो नेड्या. मला वाटलं दुखत आहे म्हणून काय कोणी नाटक करते दुखत नव्हतं काय तिचं. नाही माझ्यासमोर चक्कर आली मला जावं वहिनी मग माझ्या बायको करीन अरे पण मी तिला म्हणलं अक्षय होता इथं माया होता नाही त्यांना मी तर घेऊन नाही का जायचं ना. जातो बाहेर निघून मी काय जास्त गलातल्या भानगडीत पलतच नाही काय केलं माहिती तुला तिच्या देखता काय केलं माग सारलं नाही तुम्ही असं का तो येतो का घरी असं नाही तिथं बसलो तिच्या पशी हा. यांचा सोमवारच बघतो म्हणलं एका टोल्याच एक पाडीतो म्हणजे तो आम्हाला आणणार मला कशाला आणतोय मग मला काय आले ठोकायचं म्हणत होते काय तिथं दाखवलं मी तसं पण वहिनी समोर एक काम कर आपला काही विचार कमी आहे का नाही आपण एका विचाराने करतो. आतापर्यंत कधी कोणाला शिवी तरी दिली का आपण अजिबात एका नाही मुलीला? अजिबात नाही ही हिंडत थोडं जाऊ दे आता ती बारीक आहे त्याचं लग्न नाही त्याच्यामुळे पण हा. त्याचा बी असा काठा बसितो लग्न केल्यावर की मापाच्या बाहेर चालेल ना एक काम करा आता काय करू अक्षय आता याचं लग्न नाही अजून बरोबर आहे हा, का हा. हे लग्न आपल्याला करणं काम आहे हम्म. तिथून पुढचा विषय बघू काय असं पण ह्यांची पक्की जीव म्हणजे माझ्या बायकोची न तुझ्या बायकोची हा दोन्हींची बी एक काम करू दोन काठे काढायचे की यांच्या निस्त्या पोटऱ्या आणायच्या आणि हाकून द्यायच्या आणि तुला सांगते असं 4 दिवसात लग्न करू हा, हा. जाऊ दे पैसे किती बी जाऊ दे दादा किंवा अंगावरचा 7 जरी गेला ना माझ्या लग्नाला तरी जाऊ दे याचा हा एकी बायको करून खाली ना अरे आपल्याला अडचण नाही ना हा, खायची यांची काय पळती बोई कमी करू मस्त तुला चिकन खाऊ घाली ना हा, लग्न करून दे तू म्हणशील तुला लग्न करायचे नाही इथं तू असं जरा बावळटपणा सोड ना जरा असं जर तुला पाहुण्याच्या घरी नेलं तू जर असं याला जाटल्यावर म्हणते ना येड भिड काय नाही नाही शान वागण्यात ते गाड्यासारखं व्हायची एक तर तुला आहे ना नीट बोलता येत नाही तू अशी नकरी करू नको मी बोलणारच नाही तिकडे हा, गेल्यावर तिकडे गेल्या बोलायचं नाही हा. ह्यो सांगन तसं ऐकत जायचं बरं, चला चला घरी मी जातो इकला आई ग ए पायल काय करीत असती का तू ते अहो, झाडायचं पडलं ते लागलं ना माझं कंबर दुखायला. लागली का कंबर दुखायला लगेच? अहो पार सगळी कामं करून आत्ताशी कुठं नाही टेकावं म्हणलं होतं. काय टेकायला दमली का तू लगेच घरातल्या कामानी? अहो पण आता सगळंच आवरलंय मी जरा आता पर बसायला टेकले म्हणजे अजून बसले सुद्धा नव्हते लगेच आवाज दिला पार तुम्ही. एक शब्द खाली पडू देत नाहीस तू, एक शब्द. इतकी बोलती तुला तर काही वाटतच नाही मोठी जावे आपल्याला काही सांगत ये करते पण माझं दुखत आहे म्हणूनच तुला काम सांगते ना. अहो पण तुमचं बरोबर भांडी घासायच्या वेळेस हात दुखतात, कपडे धुवायच्या वेळेस काही तर मला वागताच येत नाही, पिळताच येत नाही. आता अगं. झाडायचं म्हणलं का लगेच मोडलं कंबर. मग टाक माझं कंबर मोडून दुखतंय म्हणूनच म्हणते ना तुला. नाही नाही मी तर म्हणते ते ना कायमचं मोडलंच पाहिजे. तुला तर काही लाजच नाही का असं मोठ्या जावाला बोलायला? कळत सुद्धा नाही काय बोलावं काय नाही. हा मला नाहीच कळत कारण मला आहे ना दिसतंय ना का तुम्ही काहीच काम करत नाही, सगळं मलाच करावं लागतंय. आजपर्यंत मी होते म्हणून जिथपर्यंत आणलंय ना सगळं. नाही नाही मी नव्हतेच ना आजपर्यंत, मी झालं. नव्हते. झालं काही म्हणायला गेलं ना नुसती भांडायला उठती. आता साधा सांगते ना मी माझं कंबर दुखायला लागलंय तू झाडून घे. नाहीतरी तुमचा लयच लाड झालेला आहे. माणूस म्हणतो जाऊ द्या पण तुम्हाला ना काय खपूनच घेता येत नाही, जमतच नाही. आता बोलवलंय मी माझ्या नवऱ्याला, मला तर वेगळंच पाहिजे तुमच्या. बोलवलं हा बोलवलं. झालं म्हणजे ना दादांचे तुम्ही कान भरले असणार आहेत नाही, आता नाही. मला माहितीये. तुला तर सवच नाही कान भरायची. माणूस काय बोलला का लगी गुलू गुलू रोज आहे तुमच्यावालं. मी नाही भरत कान. अहो इथं कान भरायला मला वेळ तर मिळायला पाहिजे, नुसती कामातच मी मरते. बरं झालं आले तुम्ही, आता या इकडं. काय चाललंय काय देव काय? काय दोघी हा हे काय इथं देवपूजा करतो? असं आहे वय काय झालं कम बोलते का वहिनीला? म्हणा तुम्ही तसंच मला मी बोलते का? अहो त्या बोलत होत्या मला, तुम्हाला ऐकायला येतं का नाही येत? अहो तुम्हाला तर माहिती मला बरं वाटत नाही म्हणून मी तिला म्हणलं झाडून घे, कंबर दुखत आहे. नाही, ती नाही. लागली भांडायला. तुझ्या दुखत तोंड दुखत नाही वैर काहीच तोंडाला काही चारच नाही का तोंड कस काय दुखून हातपाय दुखत आहेत? आणि तुझ्या काय चाललेलं आहे? माझं कुठं काय चाललंय? अहो दिवसभर मी काम करून आता कुठं बसणार होते दादा, तर लगेच त्यांनी आवाज दिला झाडून घे, माझं कंबर मोडलं. बरं जाऊन दे आता, हिचं मन खावड्यापणा आपल्याला वेगळं घ्यायचंय, मला नाही राहायचं यांच्या. नाही घ्यायचंच ना मला पण घ्यायचं मग वेगळं. ओ आपणही वेगळं राहायचं. हे ना यांना दिवस व्हायला काय मोकार ठेवायचं रे तुम्हाला काय ऐका. 8-8 दिवस बाहेर जातो हा. तुम्ही. ऐका काय उपयोग त्याचा ना दररोजचे भांडणं होण्यापेक्षा हा डायरेक्ट वायला देऊ यांना. हा. हा मग करू ना आपण पण वेगळं, आपल्या कष्टाने करून खाऊ. मला त्या 4-4 वेळा बोलून दाखवतात तुम्ही- आमच्या जीवावर बसून खातात, आमच्या जीवावर बसून मग खातात. खातातच. मग आम्ही सुद्धा कष्ट करू, आमचं वेगळं राहू. बरं एक काम करा दोघी बी तुम्ही पिशा भरा तुम्हाला वेगळं देऊन टाकू पिशव्या? अहो दादा
काय झालं? काय नाही चाललंय बरोबर. असं भांडताय का म्हणून? बांधणं अशी चालल्यात, हा. थोडं वेगळ्या वाटण्या करायच्या जरा आम्हाला. भांडू नका. हा. कसं आहे, गावात तुमची प्रतिष्ठा आहे आणि नाव पण आहे. हा या बरोबर. असं भांडल्यावर गावात जाऊ जायची. ते तुम्हाला कळतंय, हे यांना कळत नाही इथं ना. नाही कळणार ती. आता कळन ती कळन हा. कळन सगळं कोणाची किती काय आहे, काय किंमत यांना थोडी जाणवण आता. एक काम करा, दोघींनी बी चालतो व्हायचं. हा? काय हा बिंदास. ह्यांना काय करतो हा. लगेच दाखवतो ना काय आहे नियोजन आणि काय नाही. एक काम करायचं तुम्ही पिशी बरं. हा. बरं, पिशी. पिशवी वायलच दादा. लागत आहे ना. दादा, वाईल बरोबर ना. हा. आम्हाला वाईल निघायचं नाही. आमच्या काय? भावाभावांचा किती विचार आहे तुम्हाला माहिती आहे ना. राजा भाऊ हा. लय आवाज येत होता, काय चाललंय आरडाओरडा? ही काय झालंय जरा बायकाला आमच्या आहे ना वाईल लागत आहे. हा. हा ते नियोजन चालू होतं जरा. एकदा वायली करून घेतलं का मग नाही व्हायचे भांडण. नाही नाही बांधणंच नको परत. हा. त्यांचा काय मग आरडाओरडा ऐकायला हा येतो? मग ते आहे ना अर्धा वाटच बंद करून टाकतो. आले काय मी लय काय मोकार बोलतो? रोजची रोज. ए उपाय साधा, काय करू, उपाय? बरोबर. माझं पण ऐक ना बाबा. हा. आले मी आता बोलतो की नाही का तू माझं लग्न करून घे. मग नाही का माझी बायको आपल्या तिघांना पण खाऊ घालल ना. हा. बघ याला म्हणतात बरोबर भाऊ आहे. कसले डोकं आहे. तुझं 4 दिवसात लग्न लावून आणतो. हा, हा. चालेल ना. दादा, हा. ते जे चांगल्या हाय ते कामाला काय देऊन उशीर करतो ना. हा देऊन टाकू त्यांना. जे हाय ते राजा देऊन भाऊ. टाकू. हा लगेच आहे. त्याला काय लागत आहे. यांना पाहुण्याकडं आहे ना आमच्या पोरगे आहे ना. लगेच सोयरी करून टाकू. अहो पण हिथं वाट लावू द्या हो, काही गोष्टी मला करू द्या बाकी हा. काय आला. आणि चला निघा. लावा, नाही, लावा. नाही, तसं नाही. वाय लागतंय? नको 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 अहो असं काय करताय अहो तुम्ही? नको ना ऐका ना निघा, जा. होय, निघा चला पिशे भरा लगेच निघा. अहो 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 ऐका ना अहो नको ऐका ना निघा. अहो, मी काय म्हणते ते ऐका ना. काय ऐकायचंय अहो मी काय म्हणते आता काय ऐकायची. नको नको आम्हाला नको वाहिलं बिलं काही नको पण अहो. इथून नको आम्ही नाही जाणार तुला लागत का व्हायला. वाहिलं नाही लागत मला. मग भांडतो का परत? नाही मी तशी नव्हतेच भांडत त्याच अरे नेमकी फड कोण कोणाची करीत होता नेमकं. ही तुझी करीत होती का तू हिची करीत होती तीच कळा ना मला. अहो मी तुम्हाला आता सांगू का दादा खरं आणि तुम्ही पण तुम्हाला काही डोळ्याला दिसत नाही का हो. अहो सकाळी उठल्यापासून मी सगळं काम करते. रोजचा स्वयंपाक मी करते. सगळ्यांचे कपडे मी धुते. सगळ्यांची भांडी मी घासते. दोन्ही टाइम सगळं मीच करते. पर घरचं अंगण बिंगण सगळं शेतात पण जाते मी. बर बर आणि ताई फक्त आहे ना काय करतात माझं हे दुखतंय माझं ते दुखतंय. बरं ऐकशील का आता बडबड बंद कर. असं वाटून मागतं काम वाटून करा ना. काय भांडण होते ना? का रे मला तू सांग आता तिने एवढे कामं सांगितले तू किती करते त्याच्यातली. उठल्यापासून तू काय करते. काहीच नाही कळलं दादा. हा. मी त्यांना बोललो की नाही का मला नाश्ता खाऊ घाला. मला नाश्ता पण देत नाहीत ते. या नाही का वहिनी मला देतात नाश्ता. अरे थोडी लाज असू दे मोठी आहे तू. अरे यांना संस्कार देणं तुझं काम आहे. स्वतः तू जर कोणचंच काम करीत नाही आणि वायला घ्यायला निघाली म्हणजे काय. हो पण हिचं लग्न नव्हतं तवर यांना मी सांभाळत होते ना. अरे- मग आता माझं दुखत आहे तर मग त्यात काय चुकत आहे माझं. अरे मला काय म्हणे दुखत आहे ना गोडीच्या पोटी सांग ना काही होतंय गोडीच्या पोटी. हा मग तू ते असं जर खेळकून जर सांगत असेल तर ती कसं काय करीन काम. आणि एक लक्षात घ्यायचं अजून आपला बारका भाऊ आहे माझा. हा त्याचं लग्न केल्याशिवाय जमन का. आणि कुठे निघाले वायले निघाले तुम्ही लगेच. तुम्ही हा? म्हणता ते. बरं तू मला तरच व्हावं नाही म्हणून ह्यो गडी बी ठेवलाय. त्याचं काही काम करत नाही पण ठेवलंय हाय कळतंय थोडंफार. सगळे बाहेरचे काम मीच करतो. हा. बरं दादा मला असं म्हणायचं हा होतं हा हा याचं लग्न काढलंय हा. तर जरा आपलं पण बघा नाही, थोडंसं. बघतो मी. लग्नाचं- नाही कसं काय ठेवणार नाही तुला मी. काय कसं काय ना पण भेटली ही रांकी लागू दे जरा. भेटली एखादी तर टाकू तू उरकून. हा. बरं आता तुमचं मिटलंय का नाही तुम्हाला का पिशी भरून निघायचंय? नाही, नाही. नाही मिटलं ना मला नाही. हा, आणि एकमेकाची माफी इथून मागा. पुढं तिने 2 कामं केली ना तो हा. आम्ही 2च कामं करायची. तो म्हणायचं नाही नवरा कामाला आहे दोन्ही आहे काय करतोय आणि त्याच्याशी काय घेणं देणं नाही तुला. इथं कामाशी कामच करायचं कळलं. त्याला म्हणतात एकत्रीकरण. आणि एक काम करा आता नाही निघायचं व्हायला आता मग दोघीचे हात एकमेरीच्या हातात घ्या हा, चला घ्या हा. लवकर. आणि अशीच साथ दे हसा हसा मागून पडून दांडा मग हसा. हास हास. वा कामाला. आणि निघा. बोल मी काय बोलतो. हा, तुम्ही कशाला आले होते. मिटायला काय मिटवायला आलते. तुमचं भांडण. त्यात तिथं दादा आला होता ना भांडण मिटवायला. दादा आलता पण तुझं मिटायचंय मला आता. हा आता कथा बोलले चालन. तुम्ही मला मुलगी बघणार होते ना. बघितली बघितली. बया, अहो, ते दादा आणि मी जाणार आहेत लगेच ठरवून येतो आता. दहा ना तुला मग. कळण का नाही काही ती मेन काम मी तिकूनच ठरवून आलो. हा का? हा म्हणलं तू मग- माझ्या भावना समजून घेतो दादा. ते लय उतावळा झालाय तू जरा शांत बस. नाही ते असं होतंय बघ. आणि ती तरी आता शानी आणू. गावात हा, हिंडू नाही, नको काम कर. शहाणे काय अरे ह्या बी काय शहाण्याच येतं हे काय येडे थोडे आहेत. हा पण असं काय वाव होतं लागतं एका मिनिटच्या त्यांना. नादाने चालत हाकावं असतं. लागत त्यांना नाही. घेऊन जा जनावरांचा करा चारा वगैरे. ए, जाय. निल्या, तो घास कापून घे पण. ते झालं हा. पण
ठेकेदार हं? जरा ते याच्या लागलेस आपलं मग बघा अहो दावा यांना घेऊन दावा तुम्ही दावा विचारता करा तुम्ही दावा काय कळलं नाही यांचं हे तुझं लग्न होऊन देईन का रे ह्यो? मला तेच भीती वाटली म्हणून म्हणलं दावा मला वाटतं अरे तू लईच पुढं पळतो मी काय म्हणतो, मला वाटतं ना याच्या लग्न दिवशी याला बांधून ठेवू लग्न मोडी काय त्याच्या मागे लागून कसले ठेवू. हुशार आहे जरा तुम्ही म्हणलं होतं मला तुझा भाऊ एवढे हुशार आहे. मी कंपनीत कामाला आहे याचं काय काय टायमाला हसा येतं रे तुमच्या बोलण्याचं मला. त्याला बांधून ठेवा लागेल. ओके पाहिजे त्याला बांधून बिंदून हा. बाबा जेवण देऊ हा का? काय संग राहू दे बाबा त्याला काय बोलू देत काही चला निघायचं हा चला